नमस्कार. महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा इशारा. कोणत्या भागात कधी पाऊस पडेल पहा सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून. राज्यातील विविध भागांमध्ये 27 आणि 28 डिसेंबर दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या काळात वादळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. राज्यात 2 दिवसांपासून ढगाळ हवामान असून 26 डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात दक्षिणेकडील काही भागात पावसाची शक्यता आहे. 27 डिसेंबरला खान्देश, नाशिक विभाग, मध्य महाराष्ट्र, पुणे विभाग, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील विविध भागांमध्ये पावसाच्या शक्यतेसह वादळी वाऱ्याची स्थिती तयार होण्याचा अंदाज आहे. यामुळे 28 डिसेंबरला खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यात, दक्षिण मराठवाडा, पुणे, नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागांमध्ये 27 डिसेंबर रोजी दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे. या भागातील शेतकऱ्यांनी शेतीचा सल्ला घेऊनच काम करावे. नवीन अपडेट मिळवण्यासाठी, हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.